नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत झालेला बदल आपण थोडक्यात बघू आणि फॉर्म कसा भरायचा ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर सुरुवातीला ही योजना आली होती, त्याच्यामध्ये काही बदल आता केलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला बदल आहे ते म्हणजे ही योजना 2 महिने मुदत ठेवलेली आहे फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेसाठी 2.5 लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखल्याची अट होती, पण तो उत्पन्नाचा दाखला काढून टाकला आहे. ती अट आता काढून टाकलेली आहे आता. तर तुम्हाला फक्त पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यावरती हा अर्ज करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे नॅशनॅलिटीचं अट आहे ते पण म्हणजे रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र त्याची अट काढून टाकलेली आहे आणि 5 एकर शेतीची अटसुद्धा काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळं नवीन बदल झाल्यामुळं भरपूर महिला इथं फॉर्म भरू शकणार आहे. तर महिलांनी ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ समजून तुम्ही स्वतः फॉर्म घरी भरू शकणार. आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत व्यवस्थित. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे एक अविवाहित महिलासुद्धा इथं फॉर्म करू शकणार आहे. अगोदर आपण बघितलं होतं तर ते फक्त विवाहित महिला घटस्फोटित महिलांसाठी होतं, परंतु आत्ता इथं कोणत्याही कुटुंबातली एक अविवाहित महिलासुद्धा मुलगीसुद्धा इथं अर्ज करू शकणार आहे. तर आता बघूया आपण अर्ज नेमका कसा करायचा. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज लागेल. मी ॲप्लिकेशन सांगतो, तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना ही व्हिडिओ सेंड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर बघा, तुम्ही प्ले स्टोरला आल्यानंतर इथं तुम्ही लिहा नारी शक्ती ॲप डाउनलोड. तुम्हाला वरतीच येईल नारी शक्ती दूत म्हणून येईल, त्याला इन्स्टॉल करा. मी आता ते इन्स्टॉल करून ठेवलं आहे. ओपन ऑप्शन येतो माझा, तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा. इन्स्टॉल केल्यानंतर असं येतं बघा, इन्स्टॉल केल्यानंतर नारी शक्ती दूत ह्या ॲपमध्ये आपलं स्वागत आहे असं येईल. त्याच्यानंतर नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपलं स्वागत आहे असं सगळीकडे येऊन जाईल. डन करा पुढे जाऊन. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मोबाईल नंबर टाका स्वतःचा. मी नंबर टाकतो इथं आणि डन करा. ॲक्सेप्टवर क्लिक करा, स्वीकार करा इथं आणि लॉग इन करा. त्याच्यावरती OTP येईल. एकदम सविस्तर व्हिडिओ बनवतो आहे, थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा. आता इथं पूर्ण तुमची माहिती मागवलेली आहे. माहितीमध्ये बघा, पूर्ण नाव मागवलेलं आहे, ईमेल ॲड्रेस मागवलेला आहे, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार. आता मी थोडीशी व्हिडिओ थांबवतो आणि पूर्ण भरून काढतो, नाहीतर व्हिडिओ थोडीशी मोठी होईल. तर बघा, सुरुवातीला पूर्ण नाव मागते, पूर्ण नाव आपण दिलं, ईमेल ID दिला, डिस्ट्रिक्ट निवडायचं इथं आणि शेवट तालुका निवडायचा त्याच्यामधला. आणि त्यानंतर लास्ट टाईप आहे तो म्हणजे नारी शक्तीचा प्रकार. इथं जर क्लिक केला आपण तर समूह संसाधन, व्यक्ती, बचत गटाध्यक्ष, बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक असं भरपूर याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये तुम्ही गृहिणी किंवा सामान्य महिला म्हणून अर्ज करू शकता. मी गृहिणी म्हणून इथं सेट करून ठेवतो. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही असं सेव्ह अपडेट केलं त्यानंतर तुमचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, जिल्हा आणि तुमचा टाईप सगळा इथं प्रोफाईल अपडेट करा म्हणून आपण क्लिक करू तिथं. आता जी माहिती भरली होती आपण तीच परत आली. आता पुढं काय करायचं बघा, इथपर्यंत तुम्ही जर भरलं तर त्याच्यानंतर बघा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असं येतं आहे. त्याच्यानंतर खाली जर बघितलं आपण, वरती घ्या थोडी स्लाईड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, डायरेक्ट तिथं एक टॅब येते, महिलांच्या योजना इथं खाली आणि अर्ज केलेली असते. तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना इथं जर तुम्ही टॅप केलं तर तो फॉर्म ओपन होतो आहे. हा फॉर्म डायरेक्ट भरला तर डायरेक्ट सबमिट होणार आहे. तर बघा, त्याच्यामध्ये तुमचं नाव टाका. त्याच्यानंतर इथं पती लग्न झालं असेल तर पतीचं नाव आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव येणार आहे. इथं जन्मदिनांक निवडायची. जन्मदिनांक जर निवडली तर ॲटोमॅटिक इथं तुमचं किती वर्ष आहे ते येतं. ही जी योजना आहे ते 21 ते 65 पर्यंत आहे. तर 21च्या पुढं वय भरणं तुमचं गरजेचं आहे. इथं जन्माचं ठिकाण हा महिलांमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे, खूप कमेंट्स आलेले आहेत, कोणता पत्ता टाकायचा. तर बघा, तुमचं LC असेल, शाळा सोडल्यास दाखला, त्याच्यावरती जे जन्माचं ठिकाण आहे ते जन्माचं ठिकाण, तिथला जिल्हा, त्याचं गाव आणि त्यांची ग्रामपंचायत तिथं निवडायची. पिनकोड पण तिथला आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो पत्ता विचारला आहे तो करंटचा पत्ता आहे तुमचा. करंट म्हणजे आता तुम्ही कुठं राहत असाल, तुमचं जन्माचं ठिकाण वेगळं आहे आणि करंट तुम्ही राहता वेगळं, बरोबर. तर आता पत्ता तिथं टाकायचा. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा, आधार क्रमांक टाकायचा, शासनाच्या विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का, जर घेतला असेल तर येस, घेतला नसेल तर नो करायचं. इथं बघा, होय किंवा नाही सांगता येते तुम्हाला त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं काय तुम्ही एक बदल करू शकत नाही, कारण ही योजना पूर्ण महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राबवण्यात आली आहे. लाभार्थी योजना, गरजू व्यक्तींची समस्या, इतर योजना याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, ती डायरेक्ट आहे. इथं बघा, वैवाहिक स्थिती, इथं तुम्ही बघा, अविवाहित असेल तर अविवाहित टाका, विवाहित असेल तर विवाहित टाका, विधवा, परिपत्ता, निराधार, घटस्फोटित असं भरपूरसाठी हा अविवाहित हा जो भाग आहे हा आत्ता केलेला आहे. अगोदर हा ऑप्शन नव्हता, हा ऑप्शन ॲड केला तिथं अविवाहित. त्याच्यानंतर तुम्ही जे बँकेचं खातं देणार आहे, बँक पासबुक, त्या बँकेचं पूर्ण नाव, बँकधारकाचं नाव, बँकेचा खाते क्रमांक, IFSC कोड जो बँकेच्या ह्याच्यावरती असतो पुस्तकावरती. त्याच्यानंतर आपला आधार
क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय, हो किंवा नाही करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि अर्जदाराचे हमीपत्र हे सगळं अपलोड करायचं. बँक पासबुक अपलोड करायचं आणि एक फोटोचा सुद्धा स्कॅन कॉपी करून अपलोड करायची. हे झाल्यानंतर तो फॉर्म सबमिट करायचा. तुम्ही इथपर्यंत जर फॉर्म भरला तर ॲक्सेप्ट करा, स्वीकार करा देतं. आणि त्याच्यानंतर माहिती जतन करा असं येतं. मी अजून फॉर्म भरलेला नाही कारण खूप वेळ लागेल ह्याला. पण तुम्हाला फक्त एक दाखवलेलं आहे डेमॉन्स्ट्रेशन. जर तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. ह्या सगळ्यांच्या अडचणीचं तुम्हाला व्यवस्थित मी माहिती देईन. परंतु हा फॉर्म भरताना एक सामान्यातला सामान्य माणूससुद्धा आपल्या मोबाईलवरती बसून भरू शकतो असा ॲप तयार केला आहे त्याने. एकदम सिम्पल ॲप आहे. प्रत्येकजण तो ॲप वापरू शकतो. आपण व्हॉट्सॲप वगैरे साधे ॲप्लिकेशन वापरतो तशाच प्रकारचं एक ॲप्लिकेशन आहे. फक्त तुमची फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट वगैरे सगळे सोबत घेऊन बसा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित भरता येईल.